नीट पेपर फुटीचं प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या पेपर फुटीनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं परिपत्रकाद्वारे ही परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केल्याचं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी सांगितलंय। भिवंडीमध्ये हा पेपर फुटीचा प्रकार घडला असून या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परीक्षेची सर्व तयारी झाली असताना असा प्रकार घडल्यानं लाखो परीक्षार्थींना मोठा धक्का बसलाय। आज घडलेल्या TET पेपर फुटीमुळे आम्हा विद्यार्थी व पालक यांचे मनोधैर्य खचले आहे। TET परीक्षेचा पेपर फुटणे ही केवळ एक तांत्रिक बाब नसून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची हत्या आहे। आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करतो, आमचे पैसे आणि कष्ट खर्च करतो, परंतु काही भ्रष्ट लोकांच्या स्वार्थापायी आमच्या भविष्याशी खेळलं जात आहे। ही व्यवस्था जर विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे रक्षण करू शकत नसेल तर या व्यवस्थेवर आमचा विश्वास उरणार कसा? तर दोषींवर नुसती कारवाई नकोय, तर त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे। या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत असगावकर यांनी केली आहे। आज TET बाबत जर बघितलं तर आमचे शिक्षक त्या ठिकाणी घरचं म्हणजे त्यातल्या त्यात महिला शिक्षिका घरचं काम सांभाळून सगळं या ठिकाणी हा अभ्यास त्यांनी केला आणि या परीक्षेला त्या सामोरं जात आहेत। सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या अनुषंगानं TETसाठी सगळेजण सामोरं जाण्याची सगळ्यांनी तयारी केली, परंतु आज ही तयारी आणि या तयारीवरती पाणी फिरण्याचं काम खऱ्या अर्थाने या पेपर फुटीमुळे झालेलं आहे। आणि एका बाजूला शासन सांगते की पेपरमध्ये कॉपी होऊ नये, त्याची व्यवस्थितरित्या परीक्षा व्हावी म्हणून हिजाब असेल तो त्या ठिकाणी फुल बाह्याचे शर्ट्स असतील, बूट असतील याच्या वापरावरती बंदी आणली जाते आहे। आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी हे पेपर जे आहे या गोपनीयतेचा भंग होतोय आणि ही पेपर फुटी होती आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुन्हा मी मागणी करतोय की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं ही गरज आहे आणि त्यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा। नीट पेपर फुटीनंतर TETचा पेपर फुटल्याची घटना घडल्यानं सरकारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। सातत्यानं अशा प्रकारच्या पेपर फुटीमुळं परीक्षार्थीसह नागरिकांमधून आणि विद्यार्थी संघटनांतून रोष व्यक्त केला जातोय। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला सुद्धा अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची कीड पोखरत असल्यामुळं देशाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होतीये।